ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. तब्बल 424 झाडांची कत्तल सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आक्रमक झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप करत अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेत ठाणे महानगरपालिकेविरोधात कारवाईची मागणी केली. 8 डिसेंबर 2025 रोजी वृक्षतोड थांबवण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याचा दावा करण्यात आला. मनोज प्रधान यांनी महाराष्ट्र झाड संरक्षण अधिनियम 1975 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा भंग झाल्याचा आरोप केला. या परिसरात विविध पक्षांचे वास्तव्य असल्याने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी नमूद केले. उपायुक्तांकडून संयुक्त पाहणी दौऱ्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र 8 दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली झाड तोडतायत आणि परवानगी नसताना मोठे बिल्डर झाड तोडतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची, तिथे आणि ते कोण तोडतायत तर PWD आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल? आणि माझ्या मते जी ट्री कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही. मग तर तुमची जबाबदारी, पुरी जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्ही जर मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर 725 झाडं तोडायची त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बाजूला मॉडेला बनतंय तिथे आशर कित्येक झाडं तोडतोय. ACC मध्ये अदानीनी झाडं तोडलेली आहेत. इथे ग्लॅक्सो मध्ये ओबरॉयनी तोडलेली आहेत. रास रोजपणे रेमंड झाडं तोडताय. सर्व्हिस रोडवर साकेत ते आनंद नगर जो रस्ता आहे 1700 झाडं तोडायची हे. आणि ही सगळी झाडं 30-30 वर्ष जुनी झाडं आहेत. आणि तुम्ही काय सांगता तर कोलशेत मध्ये आम्ही आम्हाला एक जागा डिफेन्सने दिली आहे. त्या डिफेन्सच्या जागावर आम्ही बांबूची झाडं लावली आहेत. आता मला सांगा, डिफेन्सची जागा म्हणजे आज मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना जायचं म्हटलं तरी मला परवानगी मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला हा शब्द उच्चारायचा नाही, पण तूटपट्टी करायची तर किती करायची हा विषय आहे. मला स्पेसिफिकली ठाणेकर नागरिकांना माझं म्हणणं आहे की यार तुम्ही जरा जागे व्हा, रस्त्यावर उतरा. म्हणजे आम्ही राजकीय पक्ष करणं आणि नागरिक उतरून याचा विरोध करणं त्याला जास्ती महत्व आहे. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, तुम्ही पण खालती रस्त्यावर उतरा एवढंच सांगतो.